नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या गोपाळ स्टडी टार्गेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण बघत आहोत भारताचा भूगोल। मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत ते भारत विशेषचे प्रश्न आहेत। चला तर मग डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया। बघा मित्रांनो, या ठिकाणी या नोट्स आहेत, आपण त्या नोट्सचं रिव्हिजन करूया। भारताचे क्षेत्रफळ किती आहे? तर भारताचे क्षेत्रफळ किती या ठिकाणी 32,87,263 चौरस किलोमीटर हे या ठिकाणी भारताचं क्षेत्रफळ आहे। नेक्स्ट, क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगामध्ये 7वा क्रमांक लागतो। इम्पॉर्टंट प्रश्न आहेत मित्रांनो, नोट करून ठेवा। अशाच नोट्स तुम्ही पण बनवून घ्या। क्षेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? या ठिकाणी 7वा क्रमांक लागतो। नेक्स्ट, पृथ्वीवरील भूभागापैकी सुमारे 2.42% क्षेत्रफळ हे भारताने व्यापलेले आहे। म्हणजे पृथ्वीचे जे एकूण क्षेत्रफळ आहे त्यापैकी 2.42% क्षेत्रफळ भारताने व्यापलेले आहे। नेक्स्ट, या ठिकाणी बघा, भारताची जी दक्षिण उत्तर म्हणजे उत्तर दक्षिणची लांबी आहे ती 3,214 किलोमीटर आहे। किती? 3,214। आणि पूर्व पश्चिम लांबी किती? 2,933 किलोमीटर। हे पण इम्पॉर्टंट आहे। नेक्स्ट, या ठिकाणी बघा, भारताच्या भूसीमेची लांबी विचारली आपल्याला, म्हणजे भारताची जी भूसीमा आहे सर्व देशांसोबत ती या ठिकाणी किती? 15,200 किलोमीटर। किती? हे 15,200 किलोमीटर हे। आणि सर्वाधिक कोणत्या देशासोबत या ठिकाणी? बांगलादेश। किती? या ठिकाणी 4,096 किलोमीटर। या ठिकाणी चुकीचे दिलेले, पण 4,096 किलोमीटर ही अख्ख्या आपल्या बांगलादेश सोबत आहे। नेक्स्ट, या ठिकाणी समुद्र किनारा, तर भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा आहे? 7,517 किलोमीटर लांबीचा या ठिकाणी समुद्र किनारा आहे। भूसीमा किनारपट्टींची एकूण लांबी किती? म्हणजे एकूण भूसीमांच्या किनारपट्टींची लांबी विचारली तर किती या ठिकाणी? 6,100 किलोमीटर आहे। नेक्स्ट, हे बघा, या ठिकाणी काय आता भारताला लागून असलेल्या नैसर्गिक सीमा कोणत्या या ठिकाणी नैसर्गिक सीमा आहेत? तर उत्तरेला काय आहे? हिमालय पर्वत। उत्तर दिशेला आहे हिमालय पर्वत। पूर्वेला बंगालचा उपसागर आहे। पश्चिमेला या ठिकाणी अरबी समुद्र आहे। दक्षिणेला हिंदी महासागर आहे। दक्षिण दिशेला काय या ठिकाणी? हिंदी महासागर। नेक्स्ट, भारत व श्रीलंका यामध्ये पलकची समुद्री धुनी व मन्नारचे आख्यात असल्यामुळे श्रीलंका भारतापासून वेगळे झाले आहे। त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी? पाक जलमडूर किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? किंवा मन्नारची खाडी आपण म्हणतो त्याला। आणि पाक जलमडूर असल्यामुळे श्रीलंका आणि भारत एकमेकांपासून वेगळे होतात। नेक्स्ट, भारताला लागू असलेल्या राजकीय सीमा या ठिकाणी बघा, उत्तरेला काय आहे? तर हिमालय हे। पूर्वेला म्यानमार व बांगलादेश हे 2 देश आहेत पूर्वेला। पश्चिमेला अरबी समुद्र आहे, त्या ठिकाणी कोणता पण देश नाही। दक्षिणेला पण हिंदी महासागर आहे। वायव्येस पाकिस्तान व अफगाणिस्तान हे 2 देश आहेत। आणि उत्तर दिशेला चीन, नेपाळ व भूतान हे 3 देश आहेत। किती? 3 देश उत्तर दिशेला आहेत। नेक्स्ट, भारताच्या सरहदवरील देश म्हणजे भारताची जी सीमा आहे ती किती देशांना लागते? या ठिकाणी 7 देशांना लागते। याची ट्रिक काय या ठिकाणी? बचपन में MBA किया। बचपन में MBA किया मतलब ब म्हणजे बांगलादेश, च म्हणजे चीन, प म्हणजे पाकिस्तान, न म्हणजे नेपाळ, म म्हणजे म्यानमार, भ म्हणजे भूटान, ए म्हणजे अफगाणिस्तान। या 7 देशांना भारताची जी भूसीमा आहे ती या ठिकाणी स्पर्श करते। नेक्स्ट, हे बघा, कोणते देश आणि त्यांच्या म्हणजे भूसीमेची सीमेचे नाव। भारत आणि पाकिस्तान मध्ये कोणती म्हणजे सीमा आहे? रेड क्लिफ रेखा। भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये कोणती? रेड क्लिफ रेखा। भारत आणि अफगाणिस्तान मध्ये कोणती? डुरंड सीमा आहे। भारत आणि अफगाणिस्तान मध्ये डुरंड रेखा आहे। भारत आणि चीन मध्ये मॅकमोहन आहे। भारत व बांगलादेश मध्ये कोणती? इथं पण रेड क्लिफच आहे। भारत आणि बांगलादेश मध्ये पण रेड क्लिफ, आपण त्याला 3 बिघा बॉर्डर पण म्हणतो। काय म्हणतो? 3 बिघा बॉर्डर पण म्हणतो। नेक्स्ट, भारताच्या हिमालय पर्वत रांगेतील महत्वाची शिखरे ही जी आहेत ती महत्वाची शिखरे आहेत भारताच्या हिमालय पर्वत रांगेतील। तर सर्वात उंच कोणते? माउंट एव्हरेस्ट। त्याची उंची किती या ठिकाणी? 8,848 मीटर। हे भारतातील नव्हे तर जगातील सर्वात उंच शिखर आहे। नेक्स्ट, K2 हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे।
त्याची या ठिकाणी उंची किती आहे? 8611 मीटर आहे. कंचनजंगा हे सिक्कीममध्ये किती, याची या ठिकाणी उंची 8598 मीटर आहे. नेक्स्ट खाली लोत्सो हे नेपाळमध्ये, त्याची पण एकूण उंची किती? 8501 किलोमीटर. मकालूची किती आहे? 5881 किलोमीटर. नेक्स्ट धवलगिरीची किती आहे? 8172 मीटर आहे. नेक्स्ट हे बघा आता कर्कवृत्त हे भारताच्या 8 राज्यामधून जाते. तर याची ट्रिक काय पर मित्रपर गमचा छाप, या ठिकाणी ही पण आहे आणि मित्रपर गमचा झार हे पण येते. तर मी वरून काय येतं? मिझोराम. तर वरून त्रिपुरा, मावरून मध्य प्रदेश, झवरून झारखंड, जावरून राजस्थान, गुवरून गुजरात, चवरून छत्तीसगड, पवरून पश्चिम बंगाल. तर हे जे 8 राज्य आहेत त्यामधून भारताची या ठिकाणी कर्कवृत्त आहे ते पास होतं. नेक्स्ट बघा, भारतामध्ये एकूण 28 घटक राज्य व 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. किती ठिकाणी राज्य? तर 28 राज्य आहेत आणि 8 हे केंद्रशासित प्रदेश, म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? UT. नेक्स्ट भारताची प्राचीन नावे. भारताला जे काही प्राचीन नावे होती कोणती होती? आर्यावर्त होता, हिंदुस्तान, भारतवर्ष आणि अखंड भारत. हे जे 4 नाव होती भारताची प्राचीन नाव आहेत. नवीनतम कोणते? सध्या आपण भारत म्हणतो किंवा इंडिया. नेक्स्ट भारतातील प्रमुख पिके. भारतामध्ये कोणती पिके जी प्रमुख आहेत? बघा, भात, गहू, ज्वारी, तेलबिया, ऊस, मसाल्याची पिके, कापूस, ताग, चहा, कॉफी, रबर हे जे आहेत ते भारतातील प्रमुख. अजून पण खूप पिके आहेत, पण ही जी आहेत ती प्रमुख पिके आहेत. नेक्स्ट या ठिकाणी बघा आता भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर गंगा. भारतातील वाळवंट कोणते? तर सर्वात मोठे वाळवंट भारतातील कोणते? थरचे वाळवंट भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे. नेक्स्ट हे बघा आता भारतातील नदी काठावरील असलेले महत्त्वाचे शहर. तर कोणत्या नदीच्या काठावर कोणते शहर त्या ठिकाणी आहेत? तर बघा, गंगा नदीच्या काठावर कोणते शहर आहेत? कानपूर, हरिद्वार, पटना, वाराणसी हे जे शहर आहेत ते गंगा नदीच्या किनाऱ्यावर आहेत. गोदावरी नदीच्या नाशिक, पैठण, नांदेड आणि गंगाखेड हे जे शहर आहेत ते या ठिकाणी गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर आहेत. नेक्स्ट हुगली नदीच्या किनारी कोणतं आहे? कलकत्ता शहर. तर कलकत्ता ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? तर पश्चिम बंगालची राजधानी कलकत्ता आहे. नेक्स्ट ब्रह्मपुत्रा ही जी नदी आहे त्या नदीच्या किनाऱ्यावर गुवाहाटी हे शहर आहे आणि डिब्रुगड हे दोन्ही शहर कुठे आहेत? तर आसाममध्ये. नेक्स्ट महानदीच्या किनाऱ्यावर कोणते आहेत? कटक आणि संबलपूर. कटक कुठे आहे? ओडिशामध्ये. संबलपूर पण तिथेच आहे. नेक्स्ट सुवर्णरेखा नदीच्या किनारी कोणते शहर आहे? जमशेदपूर हे जे शहर आहे ते सुवर्णरेखा नदीच्या किनाऱ्यावर आहे. नेक्स्ट बघा, यमुना नदीच्या किनारी कोणते? दिल्ली, आग्रा आणि मथुरा. अजून खूप काही आहेत त्यांच्या शेजारी, आपण या ठिकाणी प्रमुख बघतोय. दिल्ली पण, आग्रा आणि मथुरा हे जे 3 आहेत ते यमुना नदीच्या किनारी आहेत. नेक्स्ट तापी नदीच्या कोणते येतं? या ठिकाणी भुसावळ आणि जबलपूर हे जे शहर आहेत ते तापी नदीच्या किनारी आहेत. नेक्स्ट सतलज नदीच्या कोणते आहेत? फिरोजपूर आणि लुधियाना कुठे? तर पंजाबमध्ये आहे. नेक्स्ट साबरमती. अहमदाबाद हे जे शहर आहे गुजरातमधील ते या ठिकाणी साबरमती नदीच्या किनारी आहे. आणि अयोध्या हे शरयू नदीच्या किनारी. कोणत्या? शरयू. आणि उज्जैन कोणत्या राज्यामध्ये आहे? तर मध्य प्रदेश. MP मधील उज्जैन हे शिप्रा नदीच्या किनारी. कोणत्या ठिकाणी? शिप्रा नदीच्या किनारी आहे. नेक्स्ट हे बघा, भारतातील प्रमुख सरोवरे व त्यांचे राज्य. उलर सरोवर कुठे आहे? तर जम्मू काश्मीरमध्ये आहे. उलर सरोवर हे जम्मू काश्मीरमध्ये. दाल सरोवर जम्मू काश्मीरमध्ये. नैनीताल सरोवर उत्तराखंडमध्ये. भीमताल उत्कल. शेवटला ताल आलं की उत्तराखंड येतं. ही पण ट्रिक आहे एक. बघा त्यानंतर कोलेरू कुठे? कोलेरू सरोवर आंध्र प्रदेशमध्ये.
पॉंगॉंग आणि अंबुसाई लडाखमध्ये, वेमनाड केरळमध्ये हे सर्वात लांब आहे. वेमनाड सरोवर हे जे ते लांबीमध्ये सर्वात लांब आहे. याची एकूण लांबी किती? 96 किलोमीटर आहे. याची एकूण लांबी आहे. भारतातील सर्वात लांब सरोवर आहे. नेक्स्ट पुल्लिकट. पुल्लिकट कुठे आहे? या ठिकाणी चुकीचं ऑप्शन दिलेले आंध्र प्रदेश आणि तेलंगणा यांच्या बॉर्डरवर आहे पुल्लिकट झील. चिल्का झील ओडिसा. ही खाऱ्या पाण्याचं म्हणजे सर्वात मोठं सरोवर आहे खाऱ्या पाण्याचं ओडिसा. आणि सांबर कुठे? अरे सांबर पण या ठिकाणी राजस्थानमध्ये. हे पण ऑप्शन चुकीचे. सांबर हे राजस्थानमध्ये आहे. नेक्स्ट ठेंबर हे जे आहे ते पण राजस्थानमध्ये आहे. लोणार सरोवर कुठे आहे? ते महाराष्ट्रामध्ये. हे तर आपल्याला माहितीच असेल. नेक्स्ट हे बघा, हे आपण बघितलं ना, हे झालेलं आहे आपलं. भारतातील प्रमुख राष्ट्रीय उद्याने. हे बघा आता महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उद्याने. तर राज्य आणि या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर हे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ताडोबा. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी पेंच राष्ट्रीय उद्यान हे पण मध्य प्रदेशमध्ये आहे. नावेगाव महाराष्ट्रामध्ये. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंडमध्ये आहे. जिम कॉर्बेट जे आहे ते सर्वप्रथम निर्माण झालं होतं, म्हणजे ते सर्वात जुनं आहे. जिम कॉर्बेट जे राष्ट्रीय उद्यान आहे ते सर्वात जुनं राष्ट्रीय उद्यान आहे. नेक्स्ट बघा, बांदीपूर कुठे? बांदीपूर राष्ट्रीय उद्यान कर्नाटकमध्ये. शिवपुरी राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेशमध्ये. कान्हा राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश. काझीरंगा हे पण महत्त्वाचं आहे. काझीरंगा एक शिंगवाल्या गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी? एक शिंगवाल्या गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. ते आसाममध्ये आहे. भरतपूर राजस्थानमध्ये आहे. नेक्स्ट हे बघा, कुनो राष्ट्रीय उद्यान पण मध्य प्रदेशमध्ये आणि बेटला राष्ट्रीय उद्यान झारखंडमध्ये. नेक्स्ट भारतातील महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग. आता बघा एकूण ज्योतिर्लिंग किती आहेत? तर या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंग आहेत. 12ला 12 आपण बघण्याचा प्रयत्न करूया. त्र्यंबकेश्वर कुठे आहे? या ठिकाणी नाशिकमध्ये आहे. भीमाशंकर महाराष्ट्र, हे पण महाराष्ट्र राज्यामध्येच आहे. घृष्णेश्वर महाराष्ट्रामध्येच आहे. भीमाशंकर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पुणे जिल्ह्यामध्ये आहे. त्र्यंबकेश्वर हे नाशिक जिल्ह्यामध्ये. घृष्णेश्वर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. पर्यवजनाथ बीड जिल्ह्यामध्ये. औंढा नागनाथ हिंगोली जिल्ह्यामध्ये. हे केदारनाथ उत्तराखंडमध्ये. काशी विश्वेश्वर मध्य प्रदेशमध्ये. शिवपुरी आणि ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये. उज्जैन मध्य प्रदेशमध्येच आहे. काशी विश्वेश्वर हे उत्तर प्रदेशमध्ये. काशी विश्वेश्वर कुठे? उत्तर प्रदेशमध्ये. सैठनी सोमनाथ मंदिर कुठे? तर गुजरातमध्ये. आणि श्री शैलम मल्लिकार्जुन आंध्र प्रदेशमध्ये. रामेश्वरम तमिळनाडूमध्ये. 13वे ज्योतिर्लिंग कोणतं आहे? या ठिकाणी नेपाळमधील जे पशुपती आहे ते या ठिकाणी 13वे ज्योतिर्लिंग म्हणून आपण त्याला मानतो. भारतामध्ये किती आहेत? तर 12च आहेत. नेक्स्ट हे होते मित्रांनो भारताचे भूगोलचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न. आपण जे प्रश्न पाहिले ते खूप इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही पण अशा प्रकारे नोट्स बघा. आणि याची जर आपल्याला PDF पाहिजे असेल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दोन्ही पण आहे. चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.